श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला हे 5 काम केल्याने आपले भाग्योदय कसे होते त्याबद्दल सांगणार आहे. तर ते कोणते आहे 5 काम? तर नित्य नियमाने केल्या जाणारे ते 5 काम म्हणजे गाई, कुत्रा, मुंग्या, कावळा आणि मासोळी यांना अन्नदान दिल्याने आपले भाग्योदय होते. यालाच आपण पंचकर्म यज्ञ असे म्हणतो. हे 5 काम केल्याने आपले भाग्योदय जरूर होते. चला तर ते बघूया मग आपण 5 कामं कशा पद्धतीने करायचे. तर सगळ्यात प्रथम मी कावळ्यांना म्हणजे कावळा आणि इतर पक्षी यांना रोज दाणा आणि पाणी टाकते. आपल्या छतावर आपण टाकलेला दाणा किंवा पाणी पक्ष्यांनी खाल्ल्याने त्याचे काय फायदे होतात? तर आपले पितृ तृप्त होतात. तसेच आपले नवग्रह मजबूत होतात आणि नवग्रह शांत पण होतात. म्हणून नित्य नियमाने पक्ष्यांना अन्न आणि पाणी जरूर टाकावे. हे आपले नित्य नियमाचे कर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कर्म आहे. एकदा देव कोपला तर आपल्याला गुरु वाचवतो, पण गुरु कोपला तर कोणीच नाही वाचवत. आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पितृ जर कोपले तर गुरु पण नाही वाचवत आणि देव पण नाही वाचवत. म्हणून पितृ तृप्त होणे खूप महत्त्वाचे आहे. आणि पितृ तृप्त होण्यासाठी आपण पिंडदान करतो. पण ते पिंडदान केल्याने पितृ तर तृप्त होतातच, पण त्याला खर्च पण खूप लागतो. म्हणून पक्ष्यांना रोज अन्न द्यायचे. त्याचप्रमाणे नित्य नियमाने मी रोज गाईला आपली पहिली पोळी देते. गाईला पहिली पोळी दिल्याने आपली देवी देवता आणि पितृ खुश होतात आणि आपली जी आयुची वृद्धी होते. गाईला आपली पहिली पोळी जरूर द्यायची आपल्या घरातली. हे काम अतिशय पुण्याचं आहे. यामुळे आपल्याला सगळ्या देवी देवताचा आशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे मी रोज मुंग्यांना पंजेरी म्हणजे भाजलेले पीठ आणि साखर मिसळून मोठ्या झाडाच्या मुळापाशी टाकते. यांनी आपल्याला काय फायदा होतो तर आपण संकटातून मुक्त होतो आणि आपले जे कर्ज आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतात. काळ्या मुंग्यांना विष्णुदेवांना अतिशय प्रिय आहे आणि महालक्ष्मीला पण प्रिय आहे. म्हणून काळ्या मुंग्यांना ही पंजेरी जरूर टाकायची. मी नित्य नियमाने काळ्या मुंग्यांना पंजेरी टाकते. याने आपल्याला आर्थिक लाभ पण होतो. म्हणतात ना, काळ्या मुंग्या जर दिसल्या तर लक्ष्मी आली आहे आणि लाल मुंग्या दिसल्या तर संकट आले आहे असं म्हणतात. त्याचप्रमाणे या मुंग्यांना जर आपण खाऊन तृप्त केले तर त्या मुंग्या आपल्याला आशीर्वाद देतात. हे मी नित्य नियमाने करते, जे मला अतिशय समाधानकारक वाटते. तुम्ही पण करा. आणि त्याचप्रमाणे मी आपल्या घरातील शेवटची पोळी, आपण जी पोळी बनवतो त्या सगळ्यात लास्टवाली म्हणजे शेवटची पोळी नित्य नियमाने काळ्या कुत्र्याला देते. काळ्या कुत्र्याला नित्य नियमाने शेवटची पोळी दिल्याने आपल्यावर आकस्मिक जे संकट येतात, जसे ॲक्सिडेंट होणे, एखादी आर्थिक संकट होणे किंवा एखादी असं बिमारी येणे, या संकटातून मुक्त जर व्हायचे असेल आपल्याला किंवा हे अचानक येणारे संकट येऊ नये आपल्यावर, म्हणून आपल्या पोळीतल्या सगळ्यात शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला नित्य नियमाने टाकावी. त्याने राहू आणि शनी शांत होतात. त्यांच्या दोषातून आपण मुक्त होतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मी कासव आणि मासोळी यांना पण गव्हाच्या पिठाच्या गोळ्या टाकते. हे पण अतिशय